काँग्रेस पक्षाच्या वतीनं मराठवाड्यातील काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित खासदार यांचा सत्कार आणि कार्यकर्त्यांच्या प्रति आभार व्यक्त करण्याची ऋणनिर्देश व्यक्त करण्याची ही सभा हा मेळावा या ठिकाणी बोलवण्यात आलेला आहे। कार्यक्रमाला आवर्जून आपल्याला भेटण्यासाठी आपल्याला धन्यवाद देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी आलेले महाराष्ट्र राज्याचे प्रभारी आदरणीय रमेश चन्नीथालाजी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोलेजी, ज्येष्ठ नेते सन्माननीय बाळासाहेबजी थोरात, ज्येष्ठ नेते विजयजी वडेट्टीवार, महाराष्ट्राचे युवा नेते सतेजजी पाटील, दुसरे युवा नेते आणि आपले लाडके आमदार अमित भैयाजी, लातूर ग्रामीणचे आमदार धीरज भैयाजी, आमदार डॉक्टर वजाहत मिर्झाजी, मराठवाड्याचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकररावजी चव्हाण साहेब, माजी मंत्री केचे अशोकरावजी पाटील साहेब, आजचे सत्कारमूर्ती खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब, खासदार कल्याणजी काळे साहेब, खासदार डॉक्टर शिवाजीरावजी काळगे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत, सन्माननीय व्यासपीठ, कारण आपले आमदार अमित भैया यांनी जवळपास व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांचा अत्यंत प्रेमाने आदराने उल्लेख केला। ते मी सोडून सर्वच व्यासपीठावरील आणि व्यासपीठाच्या समोरील मान्यवर बंधू आणि भगिनींनो, मला याची कल्पना आहे, वेळ बराच झाला आहे आणि आणखीन मी तुम्हाला काही सांगावं अशी आवश्यकता लातूर, धाराशिव, बीड, औरंगाबाद इथून आलेल्या कार्यकर्त्यांना आहे असं मला वाटत नाही। पण संयोजकांनी या ठिकाणी आपले अध्यक्ष श्रीशैलजी उडगे आणि शहर काँग्रेसचे अध्यक्ष यांनी माझं भाषण शेवटी ठेवलं। मी त्यांना असं म्हणालो होतो की अमित भैयानंतर मी 5 मिनिटं आपल्याशी बोलेन आणि मग मान्यवराची भाषणं आपल्याला ऐकायची आहेत। मित्रांनो, नुकतीच लोकसभेच्या निवडणुका झाल्याच्या नंतर आपण न्यायाची एक लढाई त्या ठिकाणी लढलेली। या निवडणुकीकडे वॉर ऑफ जस्टिस म्हणून बघितलं पाहिजे होतं। या देशाचं संविधान वाचवण्याची, सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याची लढाई होती। आम्ही सत्तेची निवडणूक, सत्तेच्या सिंहासनापर्यंत आम्ही पोहोचलो। सत्ता मिळवण्याच्या निवडणुकीमध्ये कदाचित आमचा विजय झाला नसेल, पण त्यांना 400 पर्यंत किंबहुना 300 पर्यंतही आम्ही जे घटना बदलायला निघालेले होते, जे हुकुमशाहीचं राज्य आणणार होते, जे घटना बदलून या देशातल्या गोरगरीब तळागाळातल्या अल्पसंख्याक दलितांच्यावरती अन्याय करू पाहत होते, ज्यांनी शेतकऱ्यावरती अन्याय केलेला होता, त्या लोकांना रोखण्याची ही लढाई होती। आणि म्हणून आम्ही न्यायाच्या लढाईमध्ये जिंकलेले आहोत। आम्ही सत्तेच्या कदाचित लढाईमध्ये थोडे कमी पडले असो, पण सत्याच्या ट्रुथ या निवडणुकीमध्ये आम्ही जिंकले असल्यामुळं आम्ही हारलेले नाहीत, आम्ही ही निवडणूक जिंकलेले आहोत। आणि म्हणून त्याच आत्मविश्वासाने आपल्याला येणाऱ्या या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जायचं आहे। ही भूमिका घेऊन आपल्याला मित्रांनो, ही सगळी मान्यवर मंडळी राज्य पातळीवरती काम करणारे आपले प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी काम करतायत, ते आपल्याला आग्रहाची विनंती करण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। या निवडणूक खरं तरी प्रचाराची सभा आहे असं म्हटलं तरी वावगं होऊ नये, आणि म्हणून आमच्या काही तरुण उत्साही मित्रांनी पाहुण्यांच्या हातामध्ये शंख दिला, शंख फुंकण्याच्यासाठी। आणि मला त्या महाभारतातल्या युद्धाची आठवण झाली
की श्रीकृष्णाच्या नेतृत्वाखाली जे ते युद्ध झालं, त्या युद्धाची सुरुवातसुद्धा शंख फुकून झालं आणि ती महाभारताची ते युद्धसुद्धा न्याय आणि अन्याय ह्याच्यामध्ये होतं. आपण बघितलं असेल की मागच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर आघाडी सरकार त्या ठिकाणी आलं. या देशाचं दुर्दैव की कोरोनाची मोठी साथ होती. 2.5 वर्षामध्ये 2 वर्ष तर आपल्याला त्या साथीचा मुकाबला करावा लागला. कुणालाही उद्योगधंदे बंद होते, घराच्या बाहेर पडता येत नव्हतं. पण उद्धवजी ठाकरे आणि आमच्या व्यासपीठावरील मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली 2.5 वर्ष खूप चांगलं काम. खरं म्हणजे त्या काळामधले जो पत्रकारांनी सर्वे केला त्यामध्ये महाराष्ट्राच्या तत्कालीन मुख्यमंत्र्याला बेस्ट CM अशा प्रकारच्या एक किताब त्यांनी त्या ठिकाणी दिलेला होता. पण जे महाभारतामध्ये घडलं तेच घडलं. त्याच्यानंतर आपण बघितलं असेल की शकुनी मामाने ते काही डाव टाकले आणि त्याच्यामध्ये मग त्या पांडवांना तेव्हाच्या सत्तेपासून दूर व्हावं लागलं आणि म्हणून ही मंडळी वनवासात पाठवण्याचं काम आणि गोरगरिबावर अन्याय करण्याचं काम एका शकुनीच्या डोक्यानी आणि त्याला मिळालेल्या दुर्योधन आणि इतराच्या साथीनं हे सगळं त्या ठिकाणी भरलं आणि ती महाभारताची आठवण मला या ठिकाणी झाली. आता पुन्हा एकदा न्याय मिळवण्याच्यासाठी आपल्याला कृष्ण नीतीने त्या ठिकाणी जावं लागेल. एवढं सोपं नाही आहे त्यांना हरवणं. पण योग्य पद्धतीनं गोरगरीब माणसाचे प्रश्न घेऊन जर आपण सामोरे गेलो तर मला खात्री आहे की केवळ सर्वेवरती अवलंबून राहू नका. जनमानसापर्यंत जर आपण पोहोचलो तर निश्चितपणाने 200पर्यंतच्या जागा जिंकणं या आघाडीला काही कठीण जाईल असं मला वाटत नाही. खरं म्हणजे ही सत्ता कशासाठी हवी आहे ह्याचा आपण सगळ्यांनी नीटपणाने विचार केला. या महाराष्ट्राची एक संस्कृती आहे. या स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असतील, वसंतराव नाईक साहेब असतील, वसंतदादा पाटील साहेब असतील, बॅरिस्टर अंतोले साहेब असतील, आदरणीय शरदचंद्र पवार साहेब असतील, अशा प्रकारच्या दिग्गजांनी या राज्याचं नेतृत्व केलं आणि फुले आंबेडकर शाहू यांचा जो विचार तळागाळातल्या माणसाचा तो राबवण्याचं काम केलं. एक सुसंस्कृत अशा प्रकारचं राज्य म्हणून महाराष्ट्र या देशामध्ये ओळखलं जात होतं असं म्हणावं लागेल आता. पण अलीकडच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून एक झुंडशाहीचं, एक दबावाचं, एक अन्यायकारी अशा प्रकारचं सरकार त्या ठिकाणी आलेलं आहे. आणि म्हणून महाराष्ट्राला पुन्हा एकदा विस्कटलेली ही जी घडी आहे यासाठी ह्या आघाडीच्या लोकांना आपल्याला त्या ठिकाणी निवडून द्यायचं आहे. सुदैवानं राहुलजी गांधी असतील, आदरणीय खरगे साहेब असतील, महाराष्ट्रामध्ये आघाडीमध्ये शरदचंद्र पवार साहेब असतील, उद्धवजी ठाकरे असतील आणि व्यासपीठावरचे नानाभाऊच्या नेतृत्वाखाली काम करणारे आमचे सगळे मान्यवर मंडळी असतील, यांच्या प्रयत्नातनं हा बदल आपल्याला करायचा आहे की ज्या बदलाच्या माध्यमातून या राज्यातल्या शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यायचा आहे, या राज्यातल्या दलितांना पददलितांना न्याय मिळवून द्यायचा आहे. आपल्याला अनेक प्रश्नाच्या बाबतीमध्ये बोललं जातं. रिझर्वेशनचा मुद्दा आहे, मराठा रिझर्वेशनचा मुद्दा आहे, ओबीसीच्या रिझर्वेशनचा मुद्दा आहे, लिंगायत समाजाला ओबीसीमध्ये जाण्याची त्यांची अशा प्रकारची मागणी आहे. पण त्याला एकच उत्तर आहे ते हा प्रश्न राज्य सरकार किती सोडू शकेल मला माहिती नाही. पण केंद्र सरकारने जर मनामध्ये आणलं आणि राहुलजींनी जे आमच्या जाहीरनाम्यामध्ये लोकसभेच्या दिलेलं होतं की आरक्षणाची मर्यादा जर आपण वाढवली, आज जी मर्यादा आहे ती वाढवून जर आपण 70% जर ती घेऊन जाऊ शकलो तर हे सगळे प्रश्न सुटणार आहेत. जे आहेत ज्यांना पूर्वी रिझर्वेशन मिळालेलं आहे ते तसंच राहणार आहे आणि जास्तीच्या वाढीव कोठ्यातनं मग जे समाज अशा प्रकारचे, मग तो मराठा असेल, तो लिंगायत असेल, जे रिझर्वेशन मागतायत ते रिझर्वेशन देणं सोपं जाणार आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी जात न्याय गणना देशभर होणं गरजेचं आहे. हे बिल जर या सरकारने आणि मोदी सरकारने जर आणलं तर मला विश्वास आहे की इंडिया आघाडी या बिलाला पूर्णपणाने पाठिंबा देईल आणि
जातीय जनगणनेचं बिल पास व्हायला या सरकारला काही अडचण त्या ठिकाणी येणार नाही, अशा प्रकारची ती भूमिका राहील आणि प्रश्न सुटतील. पण दुर्दैवानं त्याच्यामध्ये एक चालाखी केली जाते की हे प्रश्न सुटले तर समाजातला वाद कमी होऊन जाईल, मिटेल. आणि भाजपला मात्र हे वाद कायम ठेवायचे आहेत, कारण वाद लावूनच दिशाभूल करूनच ते निवडून आलेले आहेत आणि त्यांना या पद्धतीनंच निवडणुका जिंकायच्या आहेत. त्यांना समाजाचे प्रश्न सोडवायचे नाहीत आणि म्हणून त्याच्यामुळे त्यांना त्या ठिकाणी विरोध होत आहे. मी रमेशजीला सांगू इच्छितो की या जिल्हा मध्यवर्ती बँकेनी जी काही योजना या सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण या नावाने आणलेले, जवळपास 2000 खाती आम्ही त्या ठिकाणी विनाशुल्क, एक खातं जर राष्ट्रीयकृत बँकेमध्ये उघडायचं असेल तर कमीत कमी 1500 रुपये त्या खात्यावरती ज्याला खातं उघडायचं त्या भगिनींनी त्या ठिकाणी ठेवावे लागतात. आज 2100 खाते एकही तुमच्याकडनं रुपया न घेता ते खाते उघडली गेलीत, म्हणजे प्रत्येक महिलेचे 1500 रुपये हे वाचलेले आहेत. अशा पद्धतीनं 2100 गुणिले 1500 जवळपास 3.5 कोटी रुपये जे बँकेच्या खात्यात आले असते. तर या योजनेचा लाभ मिळण्याच्या अगोदरच काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या धीरज भैयाच्या या बँकेने महिलांना 3.5 कोटी रुपयाची बचत त्यांची केली आहे. म्हणजे पहिली ओवाळणी तर आपणच त्यांना पाठवलेली आहे आणि हे खाते आणखीन उघडणार आहेत. 31 तारखेपर्यंत त्याची ती मर्यादा आहे आणि म्हणून अशा पद्धतीचं काम आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. मी अधिक बोलणार नाही, पण मी आपल्या सर्वांना मनापासूनचा धन्यवाद देईन की खूप जिद्दीने आपण कामाला लागलात. एक वातावरण निर्माण झालं. राहुल गांधींनी काढलेल्या पदयात्रेचा खूप चांगला परिणाम झाला. देश एकत्र येण्यासाठी त्याचा उपयोग झाला. एका पद्धतीनं लोक त्या गोष्टीचा विचार करायला लागले आणि म्हणून हा विचारच ही सत्ता आम्ही आता 100पर्यंत साधारणपणे पोहोचलेले आहोत. केवळ सत्ता मिळवणं हा आमचा हेतू नाही आहे, समाजाला न्याय मिळवून देणं हा काँग्रेसचा विचार राहिलेला आहे. काँग्रेस ही फक्त सत्तेसाठी काम करत नाही तर ती सत्यासाठी काम करते आणि म्हणून पुन्हा एकदा एका ताकदीनं आपण कामाला लागलं पाहिजे. रमेशजीने अगदी बरोबर सांगितलं की लोकसभेचे मुद्दे वेगळे असतात. लोकसभेची निवडणूक ही वेगळ्या मुद्द्यावरती लढली जाते आणि विधानसभेच्या निवडणुकीचे मुद्दे हे वेगळे असतात. माझी एक प्रदेशाध्यक्षांना अशा प्रकारची सूचना किंवा विनंती राहणार आहे की आपण मेळावे तर घ्याच, पण त्याबरोबर जिल्हानिहाय हे कार्यकर्त्याचे शिबिरं घेणं हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं राहणार आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं एक परिपत्रक तुम्ही काढून एक आठवडा त्यांना द्या की या आठवड्यामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये त्या कार्यकर्त्यांचे मेळावे घ्या. कारण हे एक युद्ध आहे, एक रणनीती आहे, आखावी लागते त्याच्यामध्ये. या सगळ्या गोष्टी अशा मेळाव्यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे सांगता येत नसतात आणि म्हणून त्यासाठी शिबिरं होणं, चिंतन शिबिरं होणं आणि कुण्या पद्धतीनं आपल्याला या सगळ्या पुढच्या लोकांना सामोरं जायचं आहे, काम करायचं आहे, या सगळ्या भूमिका त्याच्यामध्ये सांगता येतील. खूप चांगली सभा आमच्या जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षांनी आणि शहर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षांनी या ठिकाणी आयोजित केली आणि त्यांच्या अनेक सहकार्याने, हे काही एका दुकट्याचं काम नव्हे, शेकडो कार्यकर्ते रात्रंदिवस राबले आणि त्याच्या पाठीमागं अमित भैया आणि धीरज भैयांनी त्याला प्रोत्साहन दिलं आणि हा मेळावा यशस्वी केला. आणि या सगळ्या सभेसाठी चनितालाजी आणि मान्यवर नेते या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांना मी धन्यवाद देतो. आणि या तिन्ही आमदारांचं मला आनंद वाटतो की आता आमदारांनी सभागृहामध्ये बोलायला सुरुवात केली. डॉक्टर काळगेंचं मी त्या ठिकाणी ऐकलं, खासदार यांनी या ठिकाणी बोलायला सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून हे नुसते बोलणारे नव्हेत तर काहीतरी या भागासाठी आपल्या मराठवाड्यासाठी योजना आणण्याच्या दृष्टिकोनातून डॉक्टरने पहिल्यांदाच मला वाटतं मेडिकलवरती अशा पद्धतीचं भाषण त्यांनी केले की कोणत्या सुविधा त्या विषयातल्या पाहिजेत. आणि म्हणून त्यांचंही मी मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. वसंतरावजी आणि आम्ही वरिष्ठ सभागृहामध्ये एकत्र काम केलेलं आहे. डॉक्टर कल्याण काळे हे आमचे वैयक्तिक आणि आमच्या कुटुंबाचे मित्र आहेत, त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. या सर्वांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि सभा यशस्वी झाल्याबद्दल काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करतो. आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझं भाषण संपवतो. जय हिंद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.